उन्हाळ्यामध्ये करून खा हा पोटाला थंडावा देणारा मस्त असा खमंग नाश्ता. तर आज आपण नाश्त्यासाठी बनवत आहे काकडीचं थालीपीठ. अर्धा किलो काकडी घेतलेली, एक वाटी घट्टसर दही घेतलेले, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरायचा आहे, आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर. इथे घेतलेले मी धने पावडर, हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घेतलेला आहे, मिक्स मसाला आणि पांढरं तीळ, जिरे, ओवा, पिठी साखर एक चमचा, मीठ घेतलेले चवीप्रमाणे. आता काकडीची मागची आणि पुढची भाग कट करून घ्यायचा, तोंडाचा आणि मागचा. असं जसं तोंडाला फिरवायचं म्हणजे काकडी जर कडवट असेल तर ती कमी कडवट लागते. नंतर काकडी किसून घ्या. काकडी किसून झाली, सगळ्या काकड्या किसून घ्यायच्या, पिळून वगैरे अजिबात घ्यायचं नाही. इथे आपल्याला पीठ मळवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे झाली आपली काकडी किसून झालेली आहे. काकडी किसल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये जे मसाले घेतले ते मसाले घालायचे, दही घालून घ्यायचे. मीठ कमी जास्त लागलं तर परत तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे. मिक्स व्यवस्थित हाताने करून घ्या, नाहीतर चमच्याने करून घ्या. इथे एक छोटी वाटी आपल्याला घ्यायचे बेसन पीठ, एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी आपल्याला इथे घ्यायचे ज्वारीचं पीठ. तुम्ही नुसतं इथे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, पण हे पिठं घातली की चवीला आणखी थालीपीठ छान लागतं. मळून घ्यायचे, पाणी अजिबात लावायचं नाही. 15-20 मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं असं भिजलं जातं आणि सैलसर होतं. नंतर परत एकदा पीठ पाणी लावून मळून घेतलेलं, पॅनला तेल लावून घ्यायचं. हात पाण्याने वल्ला करायचा, गोळा घ्यायचा आणि पॅनवरतीच या पद्धतीने असं पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं. थोडंसं पाणी वरून शिपडायचं, 2 मिनटं झाकण ठेवून थालीपीठ चांगले शिजवून घ्यायचं. नंतर तेल लावायचं, एका साईडने उलटं करायचं, दोन्ही बाजूने खरपूस भाजलं की मग बटर किंवा तूप लावून मस्त असं दह्याबरोबर खायला घ्यायचं.